एका घड्याळाची किंमत 500 रुपये आहे. त्यावर दुकानदाराने 20% सूट दिली. पुन्हा 20% सूट दिल्यास घड्याळाची विक्री किंमत किती? अशा टाईपचा आपला प्रश्न विचारलाय. हा प्रश्न बघा कसा सोडवायचा. एका घड्याळाची किंमत किती दिली आपल्याला? 500 रुपये. सुरुवातीला काय करतोय दुकानदार? सुरुवातीला 20% सूट देतोय घड्याळीवर. मग सगळे सुरुवातीला घड्याळाची किंमत लिहून द्यायची 500 रुपये. 500 गुणाकारामध्ये पहिली सूट किती देते? 20% सूट. आता 20% सूट कशी असते? कोणतीही टक्केवारी 100% असते. 100% मधून 20% कमी म्हणजे 80% राहिले. 20% सूट म्हणले ती म्हणजे 100 मधून 80 20 वजा राहिले किती? 80. छेदस्थानी 100 गुणाकारामध्ये पुन्हा किती सूट देते? 20% सूट. 20% सूट म्हणल्यावर सुरुवातीला किती होती? 100. 100 मधून 20 कमी राहिले 80. आता ह्यांचं करायचे भागाकाराची क्रिया. 500 वरचे 2 शून्य कट करायचे, ह्या 100 वरचे 2 शून्य कट करायचे. 80 वरचा 1 शून्य कट करायचा, खाली 100 वरचा 1 शून्य कट करायचा. हे 80 वरचा 1 शून्य कट, खालचा 10 वरचा शून्य कट. आता फक्त काय करायचं? ह्यांचं गुणाकार करून घ्यायचा. आपल्याला उत्तर भेटून जाते. काय काय शिल्लक राहिले? 5 गुणाकारामध्ये 8 गुणाकारामध्ये 8 बरोबर. हे 8चा सुरुवातीला गुणाकार करायचा. 8चा आणि 8चा 8 8 किती? 64. 5 गुणाकारामध्ये 64. आता ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 5चा गुणाकार सुरुवातीला 4 सोबत करायचा. 5 चोक किती? 20. 20 ला शून्याचा हातचे आले 2. 6 पंचे 30. 30 आणि 2 किती? 32. 320. म्हणून त्या घड्याळाची विक्री किंमत किती आलेली आहे? 320 आलेली आहे. ऑप्शन बी मध्ये त्याचं उत्तर आहे 320.